सगळ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करते. आज आपण SY BComचं स्टॅटिस्टिक्स क्लासमध्ये मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी टॉपिकवरती स्टडी करायचं आहे. ह्याच्या अगोदर मीन मेडियन आणि क्वार्टाईल हे स्टडी केलं. आज आपण मोडबद्दल बघायचं आहे. मोड म्हणजे किती ऑब्झर्वेशन असलं त्यातलं हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे मोड इज द मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू ऑफ द डाटा. किती जास्त वेळा फ्रिक्वेन्सी त्याचा आहे त्याचा अर्थ हे म्हणजे मोड कसा मेडियन आणि मीन कॅल्क्युलेशन करताना 3 टाईपचं आम्ही बघितलं. त्याच पद्धतीनं इथं मोडसुद्धा इंडिव्हिज्युअलसाठी वेगळं, डिस्क्रीटसाठी वेगळं आणि कंटिन्युअस सिरीजसाठी वेगळं असं 3 टाईपचं कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. मोडचं कॅल्क्युलेशन पण असं 3 टाईपमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं असतो. एकदम सिम्पलेस्ट मोड कॅल्क्युलेशन म्हणजे इंडिव्हिज्युअल, म्हणजे मोड कॅल्क्युलेशन फॉर इंडिव्हिज्युअल, मोड कॅल्क्युलेशन फॉर डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन, मोड कॅल्क्युलेशन फॉर कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन. इंडिव्हिज्युअलमध्ये फक्त ऑब्झर्वेशन्स असतात इंडिव्हिज्युअली, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1, 2, 4, 5 ह्या पद्धतीचं फक्त ह्याच्यातून मोड काढायचं असतं. म्हणजे ह्याच्यात अशाच सपोज ह्या पद्धतीनं ऑब्झर्वेशन्स असेल, ह्यातलं मोस्ट फ्रिक्वेन्सी कुठलं हे 9 आहे. म्हणजे एकदम हायेस्ट नंबर कुठला आहे म्हणजे मोस्ट फ्रिक्वेंटेड नंबर कुठलं 9, म्हणजे हा नंबर मोड असतोय. त्याच पद्धतीनं डिस्क्रीटमध्ये एक्सचं व्हॅल्यू आणि फ्रिक्वेन्सी असं 2 पद्धतीचं असतं. आणि कंटिन्युअसमध्ये सुद्धा एक्स आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही असतात. पण इथं कसं डिस्क्रीटमध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल सारखंच सेम टू सेम असं 4, 5 म्हणजे 4 किती वेळा फ्रिक्वेन्सी झाले ते फ्रिक्वेन्सी कॉलममध्ये, 4, 5 किती वेळा फ्रिक्वेंट आहे ते फ्रिक्वेंट कॉलममध्ये असंच असतं. फक्त कंटिन्युअसमध्ये एक्सचं व्हॅल्यूज किती असतात, एक्सचं कॉलममध्ये फक्त क्लास इंटरवल असतात, म्हणजे 0 to 5, 5 to 10 अशा पद्धतीचं एवढाच फरक आहे. हे दोन्हींचं कॅल्क्युलेशन पण जवळजवळ सेमच असतोय. इंडिव्हिज्युअलचं एकदम सिम्पलेस्ट फॉर्म आहे. इथं काय मी उदाहरणं घेत नाही, म्हणजे हे असंच असतं. असं ऑब्झर्वेशनमध्ये असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ठेवून सुद्धा आपण हायेस्ट नंबर बघू शकतो, किंवा असं डायरेक्टली बाय ऑब्झर्विंग मोस्ट फ्रिक्वेंट व्हॅल्यू we can select as a mode. And under discrete frequency, in case of discrete frequency distribution, mode is the value corresponding to maximum frequency. आता फॉर एक्झाम्पल बघा, इथं एक्सचं व्हॅल्यू, आता इथंच एक सिम्पलमध्ये फॉर्म आपण हे करू शकतोय. आता एक्सचं व्हॅल्यू इथं हे एक्स कॉलम आणि हा एफचा कॉलम असं घेऊन 1, 2, 3 एक्सचं 4, 5, 6, 7 आणि एफ कॉलममध्ये 2, 1, 6, 5, 7, 3, 0 असं फ्रिक्वेन्सीज घेऊन, म्हणजे हे असं असेल तर मग ह्याच्यात कसं फ्रिक्वेन्सी काढायचं, म्हणजे तर मोड इज इक्वल टू हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. आता हे मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कुठलं आहे असं आपण बॉक्स करू शकतोय, किंवा असं लाईन मारू शकतो. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 7 आहे. मग 7 इज करेस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी इज करेस्पॉन्डिंग डाटा इज 5 आहे, म्हणजे 5 इज द मोड असं काढायचं कधीही.
मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचं करेस्पॉन्डिंग नंबर 5 म्हणजे मोड इक्वल टू 5. अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन एकदम सिम्पल आहे. आणि कंटिन्यू कसं आपण मीन आणि मेडियनमध्ये कसं हे दोन्ही सिम्पल मेथडमध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं आणि कंटिन्युअसमध्ये कसं फॉर्म्युला होती त्याच पद्धतीनं इथं पण फॉर्म्युला आहे. कॅल्क्युलेशन ऑफ मोड फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी, कॅल्क्युलेशन फॉर किंवा कम्प्युटेशन ऑफ मोड फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. बघा, फॉर कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन फर्स्ट फाइंड द मॉडेल क्लास. कसं आपण मेडियन आणि मीनमध्ये कसं मीडियन क्लास अशा पद्धतीने हे असं आपण मेडियन क्लास काढून त्याच्या करेस्पॉन्डिंग किंवा फॉर्म्युला अप्लाय करून कशा पद्धतीचं काढत होतो त्याच पद्धतीनं इथं पण फर्स्ट फाइंड आउट द मॉडेल क्लास विथ द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी, देन कॅल्क्युलेट मोड. त्या जे काही असतोय म्हणजे प्रिसिडिंग दॅट फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीनं असतोय. आता तुम्हाला म्हणजे एक्झाम्पल थ्रू समजेल. बघा, त्याची एक्झाम्पल असं आहे. आधी मॉडेल क्लास काढल्यावर मग लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी काढायचं, त्याच्यानंतर फॉर्म्युला यूज करायचं. कसं बघा, मोड इक्वल टू इथं मोड इक्वल टू थोडक्यातच फरक असतोय. इथं पण मेडियन सारखंच आहे फॉर्म्युला. L1 प्लस D1 डिवायडेड इंटू ब्रॅकेट D1 प्लस D2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू I. इथं नवीन काय आलेलं आहे, L1 ॲज युजल मेडियन आणि मेनमध्ये कसं येत होती त्याच पद्धतीने L1 म्हणजे लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. तसंच मेडियनमध्ये पण लोअर लिमिट ऑफ मेडियन क्लास असं काढत होतो त्याच पद्धतीनं इथं पण D1 म्हणजे आणि D1 आणि D2 हे दोन नवीन आलेलं आहे. इथं I म्हणजे तेच विड्थ ऑफ द मॉडेल क्लास, मोड क्लास किंवा मॉडेल क्लास असं म्हणू. विड्थ किंवा त्याचे क्लास इंटर ते काय सगळ्यांना सेमच असतोय, त्याचं काही एवढं काय फरक नाही. आणि फक्त इथं नवीन काय आलेलं आहे, D1 म्हणजे F1 मायनस F0 आणि D2 मीन्स F1 मायनस F2. F म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे इथं F1 मीन्स F1 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास, फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल फ्रिक्वेन्सी आपण जे काही असं ह्याच पद्धती, फक्त इथं प्रेझेंटेशन वेगळं असते. म्हणजे मॉडेल क्लास कसं आपण बॉक्समध्ये असं मेन्शन करतोय, मॉडेल क्लास आधी फाइंड आउट केल्यावर ज्या पद्धतीनं काढतोय तिथं त्याचं मॉडेल क्लासचं फ्रिक्वेन्सी आणि F0 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग किंवा फॉलोइंग. जास्तीत जास्त स्टॅटिस्टिकली आपण प्रिसिडिंगच म्हणायचं. प्रिसिडिंग टू द मॉडेल आणि F2 म्हणजे फॉलोइंग सक्सिडिंग. प्रिसिडिंग म्हणजे मॉडेल क्लासपेक्षा पहिलाचं आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग टू द मॉडेल क्लास. मॉडेल क्लासचं फ्रिक्वेन्सी म्हणजे F1. मॉडेल क्लासमधलं फ्रिक्वेन्सी काय असते त्याच्या पहिलाचं कुठलं असतोय त्याचं
F1 आणि F2 म्हणजे मॉडेल क्लासचं फ्रिक्वेन्सी त्याचं झाल्यावर म्हणजे नेक्स्ट नंबरचं फ्रिक्वेन्सी, त्याला F2 म्हणायचं. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व केला की नाही म्हणजे समजेल एक एक्झाम्पलवर. बघा इथं एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे मी. फॉर द डाटा गिवन बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ मोड. मग क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी असं दोन टाईपचं हे दिलं आहे. म्हणजे क्लासेस म्हणजे हा एक्सचं कॉलम आणि फ्रिक्वेन्सी मीन्स एफचं कॉलम. 0 to 15, 15 to 30, 30 to 45 अशा पद्धतीचं एक्स व्हॅल्यूज आणि फ्रिक्वेन्सी कॉलम दिलेला आहे. आपण आता सॉल्युशन करूया. इथं मी एक्स कॉलम आणि एफ कॉलम असं दोनच लागतात इथं लिहिलेलं ह्या पद्धतीनं. नाहीतर अशाच ह्याच्यातच डायरेक्ट लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी बघून त्याच्या व्हॅल्यू असं काढू शकतो आपण. असं काही नाही आहे. म्हणजे लार्जेस्ट फ्रिक्वेन्सीचं मॉडेल क्लास असं काढू शकते. तर लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी कुठलं 18 आहे. 18 इज द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. आपण हे दुसरं पेननं असं हायलाईट करू शकतोय. तुम्हाला समजण्यासाठी दुसरं कलर वापरू शकता पण एक्झाममध्ये काही चालणार नाही. असं हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे मॉडेल क्लास इक्वल टू देअरफॉर मॉडेल क्लास इक्वल टू मॉडेल क्लास म्हणजे कुठलं लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी. लार्जेस्ट फ्रिक्वेन्सीचं क्लास म्हणजे द क्लास विथ लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 60 to 75. त्याच्या फ्रिक्वेन्सी आहे किती 18 आहे. म्हणजे सगळ्याला आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी हे 3 म्हणजे मॉडेल क्लासपेक्षा पहिलाचा क्लास आणि नंतरचं हा प्रेसिडिंग क्लास म्हणायचं आणि हे सक्सिडिंग क्लास हे 3 लाईनच लागणार आहे. म्हणजे इथं आता मोड इक्वल टू L1 प्लस D1 अपॉन D1 प्लस D2 इंटू I असं फॉर्म्युला आहे आपलं. मग आधी त्या व्हॅल्यू काय काय आहे बघूया. आता L म्हणजे मॉडेल क्लासचं लोअर लिमिट म्हणजे हा 60 म्हणजे L1 इज इक्वल टू 60 झालं. नेक्स्ट D1. आता D1 म्हणजे काय F1 मायनस F0. आता F1 म्हणजे काय F1 म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास F1 म्हणजे इथं F1 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास. F0 इज इक्वल टू काय म्हणजे प्रिसिडिंग नंबर फ्रिक्वेन्सी ऑफ द प्रिसिडिंग ऑफ मॉडेल क्लास म्हणजे F0 म्हणजे 11 झालं. मग इथलं F2 घेते सक्सिडिंग नंबर फ्रिक्वेन्सी ऑफ द मॉडेल क्लास सक्सिडिंग नंबर. मग इथं 10. मग इथं D1 काढण्यासाठी F1 मायनस F0 मीन्स 18 मायनस 11 असं डायरेक्ट आपण नंबर घेऊ शकतो किंवा डायरेक्ट इथं फॉर्म्युलामध्ये ठेवून बी करू शकतो असं काही नाही. मग त्याच पद्धतीनं इथं D2 म्हणजे F1 मायनस F2 बरोबर आहे. आता F1चं व्हॅल्यू काय आहे 18 आणि F2चं व्हॅल्यू काय आहे इथं 10 आहे. डायरेक्ट हे असं ठेवू शकतो किंवा ह्याचा ॲन्सर काय येते ते तर इथं 8 येणार आणि ह्याचं पण 18मध्ये 11 गेलं तर 7. ह्या पद्धतीनं आपण डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये इथं ठेवू शकतो. आता इथं डायरेक्ट मी अजून एकदा फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता L1चा व्हॅल्यू काय काढलेला आहे आपण इथं 60 आहे
प्लस, तर D1चं डायरेक्ट आपण ठेवू शकतो आहे. D1चं व्हॅल्यू काय काढलेलं आहे 7 आहे, डिवायडेड बाय D1 प्लस D2 आहे, म्हणजे D1 आहे 7 प्लस हे 8 ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे म्हणजे विड्थ ऑफ द किंवा क्लास इंटरवल ऑफ मॉडेल क्लास असं येतोय. म्हणजे हा मॉडेल सगळ्यांचं सेमच असतोय असं काही नाही. 60 to 75चं विड्थ काय आहे, क्लास विड्थ 15 आहे. मग त्याच्यानंतर आता 60 आहे तशीच ठेवायचं. आता 7 पण तशीच ठेवूया. तर हे शॉर्ट करून घेऊया. आता 7 + 8 15 × 15 म्हणजे हे पण कॅन्सल करू शकतो. आता इथं 60 + 7 म्हणजे हा 67 असं सिम्पलमध्ये असं ओरली करून बी ठेवू शकता. असं डिटेल 1-2 स्टेप वाढतील एवढंच. तर मोड = 67. ओके, ह्या पद्धतीनं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय किंवा माझ्याबरोबर लिहित कॅल्क्युलेशन करू शकताय. ओके, थँक्यू.